गटाचे नगरसेवक कोकण भवन इथं जाणार आहेत। नवनिर्वाचित नगरसेवक अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पाडणार आहेत। ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जाणार आहेत आणि तिथे आपला गट स्थापनेसाठी दावा करणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आज ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक कोकण भवन इथं जाणार आहेत। किती वाजेपर्यंत साधारण ते जातील आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ती किती वेळात पार पडेल? सिद्धेश, ठाकरे गटाचे 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आलेत आणि हे सर्व नगरसेवक आहेत ते आज 10 वाजता सेनाभवन येथे त्यांना जमण्याचे जे ते आदेश देण्यात आले। त्यानंतर ते सर्व इथून बेलापूर कोकण भवन या दिशेने जातील आणि मुंबई महानगरपालिकेत गटनेते पदासाठी ते आज आपली जे कागदपत्र आहेत ती सगळी जमा करण्यात आणि गटनेतेपद नेमकं कोणाला मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाकडून अद्याप या गोष्टीवरती नावं जाहीर करण्यात आली नसून मात्र गटनेते पदासाठी उमेदवार असलेले काही नवीन चेहरे आहेत त्यांची नावं या चर्चेत आहेत। त्यामुळे ठाकरे गटाचे सगळे नगरसेवक 10 वाजता इथे सेनाभवन या ठिकाणी जमणार आहेत आणि इथूनच कोकण बेलापूर ज्या इथे कोकण भवन आहे त्या ठिकाणी जाणार आहेत। त्यापूर्वी काही नगरसेवक आहेत ते ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी दर्शन घेणार असल्याची माहिती मिळते। पण महेंद्र, या सगळ्यामध्ये नेमकं ठाकरे गटाचा गटनेता नेमकं कोण होणार आहे? कोणाची नावं चर्चेत आहेत? सिद्धेश, ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत अशी नावं नाहीत, मात्र जी नावं चर्चेत आहेत त्यामध्ये सचिन पडवळ आहेत, त्यांचं नाव पुढे येत आहे। त्याचबरोबर इतर काही नवीन चेहरे आहेत आणि त्याचबरोबर काही म्हणजे जे जुन्या चेहऱ्यांना जे आहेत त्यांना बाजूला सरून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यामुळे सचिन पडवळ यांचं नाव पुढे असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे अद्याप तरी ठाकरे गटाकडून अद्याप कोणाचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी जी आज त्यांचा गटस्थापनेचा दावा केल्यानंतर याबाबत जे आहे ते नाव स्पष्ट होईल। नक्कीच। धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।